कल्पना करा, तुम्ही रात्री टीव्ही पाहत आहात आणि अचानक धप, सगळीकडे अंधार. तुम्हाला माहीत आहे का, रोज लाईट का जाते आणि ही समस्या एका छोट्या मुंग्या एवढ्या गोष्टीने कशी सुटेल? आ पुन्हा लाईट गेली. हे कोळशाचे धुमसान आणि रोजचे प्रदूषण. अभ्यासावर लक्षच लागत नाहीये. हा आहे आपला चिंटू. त्याला ही ऊर्जा संकट आणि वाढत्या धुराची समस्या सोडवायची आहे. पण कशी? अरे चिंटू, इतका उदास का? मला बघ, मी आहे सूर्य काका. मला कोळसा नाही लागत, तरी मी अख्ख्या जगाला ऊर्जा देतो. सूर्य काका, तुम्ही वीज कशी बनवता? कोळसा जाळल्याशिवाय? याला बघ, ही माझी जादुई प्लेट. माझे जेवण ती जमा करते आणि लगेच प्रदूषणमुक्त वीज तयार. यालाच म्हणतात सौर ऊर्जा. मी वाराभाई, मीही वीज देतो. चिंटू, तुझ्या तुटलेल्या पवनचक्कीची मोठी बहीण आहे ही. बाराबाई, तुम्ही वाऱ्याने वीज कशी बनवता? मी जेव्हा जोरदार फिरतो तेव्हा ही मोठी पवनचक्की माझ्या शक्तीने फिरते. तिच्या फिरण्याने जे मॅजिक होतं त्यातून वीज तयार होते. ही आहे वारा ऊर्जा. मी धूर नाही करत आणि मी कधी संपतही नाही. या नैसर्गिक स्रोतांच्या ऊर्जेलाच हरित ऊर्जा म्हणतात. हे कधीही न संपणारे आणि प्रदूषण न करणारे स्रोत आहेत. याच ऊर्जेमुळे आपली पृथ्वी हिरवीगार आणि सुरक्षित राहते. अरे वा, म्हणजे सूर्य आणि वारा हेच आपले खरे आणि कधी न संपणारे गुरुजी आहेत, जे आपल्याला स्वच्छ ऊर्जा देतात. हरित ऊर्जा म्हणजे स्वच्छ पृथ्वी. हरित ऊर्जा म्हणजे आशा. हरित ऊर्जा म्हणजे भविष्य. आता मी ठरवलंय, मी माझ्या छोट्या पवनचक्कीचा वापर करून सर्वांना हरित ऊर्जेचं महत्त्व सांगणार. तुम्हालाही आपली पृथ्वी अशीच स्वच्छ आणि प्रकाशित ठेवायची आहे का? मग लाईक करा आणि हरित ऊर्जेच्या चमत्काराच्या आणखी गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.